डे 2 सकाळी ब्रेकफास्ट, सँक्वेरियम फोर्ट, नंतर रईस मेगोस फोर्ट आणि कोकणी कॅन्टीनला लंच करून आम्ही निघालो ओल्ड गोव्याकडे आणि येऊन पोचलो बॅसिलिका ऑफ द बॉम जीजस चर्च. 1594 ते 1605 मध्ये बांधलेले रोमन कॅथलिक चर्च. बॉम जीजस म्हणजे गुड जीजस. 3 प्रवेशद्वार असलेले हे प्रशस्त चर्च. इकडे संत फ्रान्सिस यांचे मृतशरीर ठेवलेले आहे आणि प्रत्येक 10 वर्षांनी ते भाविकांच्या दर्शनासाठी बाहेर काढले जाते. अशी चर्चा सुद्धा आहे की त्यांच्या हाताची नखे आजही वाढतात. नक्की व्हिजिट करावी अशी ही प्लेस आहे. नंतर आम्ही समोरच असलेले चर्चेस अँड म्युझियम पाहण्यासाठी गेलो. बट फ्रायडेला ते बंद असते, म्हणून आम्ही ओपन म्युझियमला व्हिजिट करून थेट निघालो साऊथ गोव्याकडे. आणि वेर्णामध्ये आम्ही म्हाळसा नारायणी देवालयाला व्हिजिट करण्यासाठी थांबलो. म्हाळसा देवीचे हे मंदिर आहे. म्हाळसा हे नाव मोहिनी देवीला जोडले गेले आहे, जे एक विष्णूचा अवतार. जुने मंदिर हे वेर्णामध्ये होते, परंतु पोर्तुगीजांच्या साम्राज्यामध्ये मंदिराच्या संरक्षणासाठी हे मंदिर मर्दोल येथे हलवण्यात आले. 2024 मध्ये मंदिराच्या नावाने एक स्कूल सुद्धा ओपन केले गेले. मग आम्ही येऊन पोहोचलो पॅलेडॉममध्ये. हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर थेट पोहोचलो द सिंग्स फॅमिली रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी. रेस्टॉरंटचे वाईब्स तर खूपच चांगले होते. मग इथे आम्ही ट्राय केलं चिकन कॅफ्रेल, जे गोवन स्पेशल आहे, आणि गोवन स्पेशल फिश करी, काही नान वगैरे आणि शेवटला डाळ राईस. आणि हे खाऊन आमच्या मॅडमचं मन तर तृप्त झालं आणि मग आम्ही मॅडमच्या इशाऱ्यानुसार निघालो थेट बीचवरती. रात्रीचे वाईब्स, बीचचा मस्त आवाज एवढे ऐकून मग नंतर झोपण्यासाठी हॉटेल रूमला निघून गेलो. आणि असा होता आमचा डे 2. डे 3 पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की पहा.